नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण या व्हिडिओमध्ये क्लास SYBSE सेमिस्टर 3 चं सब्जेक्ट मायनर 1 MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम याला म्हणतो आपण LPP शॉर्ट मध्ये. या सब्जेक्ट KBCNMU जळगाव या विद्यापीठाचं हा मतलब फर्स्ट टॉपिक आहे. फर्स्ट टॉपिक मधला आपण लेक्चर 4 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये स्पेशल केसेस इन लिनियर प्रोग्रामिंग हा टॉपिक आहे. त्याच्यातलं बघा आपल्याला 4 केसेस आहेत. त्या 4 केसेस मध्ये आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे अनबाउंडेड सोल्युशन. चला तर पाहूया आपण अनबाउंडेड सोल्युशन. तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये मी सिलेबस दाखवला होता, तरी पण याच्यामध्ये बघा हा तुमच्याकडे सिलेबस आहे. लिनियर प्रोग्रामिंग सिम्पलेस्ट मेथड, नंतर असाइनमेंट प्रॉब्लेम, नंतर हा चौथा टॉपिक आहे गेम थेअरी. त्याच्यानंतर बघा आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमची पण डेफिनेशन पाहिली होती. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय काय लागतं? डिसिजन व्हेरिएबल लागतं, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लागतं, लिनियर कॉन्स्टंट लागतं, नॉन निगेटिव्ह कंडिशन लागतं. तर फक्त मी रिव्हिजन करून देतोय. बघा याच्यामध्ये तुम्हाला मॅक्स किंवा मिनिमम असेल तर त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. बघा हा जो आहे तुमच्याकडे Z इक्वल टू त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे असतो कॉन्स्टंट, याला म्हणतो आपण लिनियर कॉन्स्टंट. त्याच्यानंतर असतो तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन, हा आहे तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. आणि जे तुमच्याकडे व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय याला म्हणतो आपण डिसिजन व्हेरिएबल. डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, लिनियर कॉन्स्टंट आणि नॉन निगेटिव्ह कंडिशन या सगळ्यांचं मिळून तुमचं बनतं आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. चला तर पाहूया आज आपला आहे काय की बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय फॉर्मेशन ऑफ LPP पाहिलंय, सोल्युशन ऑफ LPP ग्राफिकल मेथड पाहिलेला आहे. त्या ग्राफिकल मेथडचं त्याच्यामध्ये तुम्हाला केसेस आहे स्पेशल. त्याच्यामध्ये पहिली केस आहे अनबाउंडेड सोल्युशन, जो की आपल्याला आजचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ बनेल तुमच्याकडे अल्टरनेट सोल्युशन, नंतर इन्फिनाइट सोल्युशन आणि फिजिबल सोल्युशन. या प्रत्येक केसेसवर एक एक व्हिडिओ असेल. चला तर पाहूया आता अनबाउंडेड सोल्युशन आपण. तर अनबाउंडेड सोल्युशन काय राहतं पहिले डेफिनेशन पाहूया. An unbounded solution to a linear programming problem is one in which the value of objective function can be increased or decreased indefinitely without violating any constant. म्हणजे बघा तुमच्याकडे जो फिजिबल रिझन येणार आहे तो जर अनबाउंडेड असेल, आपण पाहिलेलं आहे मागच्या लेक्चर मध्ये की फिजिबल रिझन काय राहतो. त्या फिजिबल रिझन जर अनबाउंडेड असेल आणि तुम्हाला जर जी व्हॅल्यू आहे तुमच्याकडे इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल इंडेफिनाइटली म्हणजे किती वेळेस पण, तर इथं तुमच्याकडे काय फिजिबल रिझन वर डिपेंड करतं की याचा अनबाउंडेड सोल्युशन आहे की. आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. तरी पण बघा नोट मध्ये इट ऑकर्स व्हेन द फिजिबल रिझन इज ओपन. तुमचं जर फिजिबल रिझन जर ओपन असेल म्हणजे अनबाउंडेड असेल तर त्याला आपण काय म्हणतो की अनबाउंडेड सोल्युशन. आता बघूया आपण, चला एक्झाम्पल बघूया. सॉल्व द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम टू ग्राफिकली. आता ग्राफिकल मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं कसं सॉल्व्ह करतो आपण. पहिलं सॉल्व्ह कसं करतो, जे तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे त्याला कन्वर्ट करतो आपण लिनियर इक्वेशन मध्ये, आणि इक्वेशन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण 2 पॉइंट काढतो प्रत्येक कॉन्स्टंटचं आणि ते त्याची लाईन ड्रॉ करतो आणि लाईन मध्ये आपण ते फिजिबल रिझन काढतो. तर चला करूया प्रोसेस. तर पहिला एक्झाम्पल बघा तुमच्याकडे मॅक्सिमाइज आहे Z इक्वल टू 5x प्लस 4y. हा तुमच्याकडे आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, याला काय म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. बघा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. दुसरा आहे तुमच्याकडे कॉन्स्टंट. बघा कॉन्स्टंट किती आहे तुमच्याकडे, हे फर्स्ट इक्वेशन कॉन्स्टंट आणि 2 इक्वेशन. बघा कॉन्स्टंटच्या तुमच्याकडे 2 इक्वेशन आहे. हे तर डिसिजन व्हेरिएबल आहे, याची काही सध्या गरज नाही. डिसिजन व्हेरिएबल म्हणजे काय, सॉरी नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन आहे. याचा मिनिंग काय की तुमच्याकडे जो बी सोल्युशन फिजिबल सोल्युशन आहे तो फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधलाच घ्यायचा आपल्याला, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मधला घ्यायचा नाही. चला तर आपण आता सोल्युशन बघूया. आपल्याकडे हा क्वेश्चन आहे, याचं सोल्युशन काढायचं आपल्याला ग्राफिकली. तर पहिलं काय करतो आपण, कन्वर्ट ऑल द इक्वॅलिटीज म्हणजे कॉन्स्टंटच्या इक्वॅलिटीज आपल्याला इनटू कन्वर्ट कशामध्ये करायचं, इक्वेशन मध्ये करायचं. तर करूया आपण. बघा इक्वेशन मध्ये फ्रॉम इक्वेशन 1, बघा फ्रॉम इक्वेशन 1 या इक्वेशन 1 च आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, पहिलं कॉन्स्टंटचं इक्वेशन मध्ये. म्हणजे काय की x मायनस 2y इक्वल टू किती 1. बघा तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे, आपण इक्वल टू घेणार. परत दुसरं या फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजे सेकंड इक्वेशन काय तुमच्याकडं x प्लस 2y इक्वल टू किती 3. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे इक्वेशन 2, तरी पण आपण काय घेणार इक्वल. आता आपल्याला बघा ह्या दोन्ही इक्वेशनचं लाईनचं इक्वेशन आहे. दोन्ही लाईनचं इक्वेशनचे आपल्याला 2 पॉईंट काढायचे. तर आपण 2 पॉईंट कसे काढणार, तर फर्स्ट काय करणार आपण पुट x इक्वल टू 0 पुट करणार. काय पुट करणार, x इक्वल टू 0. तर x इक्वल टू 0 पुट केला तर काय तुमच्याकडं मायनस 2y. बघा x व्हॅल्यू 0 पुट करा, 0 मायनस इक्वल टू किती तुमच्याकडं 1.
तर इथून जर मी सॉल्व्ह केला तर -2y इक्वल टू किती आला इथं 1, देन इम्प्लाइज y इक्वल टू हा -2 जो इकडे आला काय तुमच्याकडे -1/2, त्याचा मिनिंग होतो y इक्वल टू किती -1/2 म्हणजे कोण 0.5. बघा ज्यावेळेस तुमच्याकडे x ची व्हॅल्यू किती आली 0, त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आहे -0.5. बघा हे आलं. आता आपल्याला दुसरी व्हॅल्यू काढायची आहे काय. आता मी काय करतो पुट, आता मला दुसरा पॉइंट काढायचा. बघा एक पॉइंट भेटला मला लाईनचा. आता दुसरा मी काय करणार पुट y इक्वल टू काय आता 0 पुट करणार, देन इम्प्लाइज बघा y इक्वल टू 0 पुट करा या इक्वेशन मध्ये, तर मग x -2 इंटू 0 इक्वल टू किती 1, देन इम्प्लाइज x इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1. तर दुसरा पॉइंट काय आला तुमच्याकडे बघा x इक्वल टू 1, त्यासाठी y किती घेतला होता मी 0. बघा हे दोन पॉइंट आले या इक्वेशन साठी, दिस आणि दिस. तर या दोन पॉइंटवर आपण लाईन ड्रॉ करू शकतो. सेम आता पाहूया आपल्याकडं. आता याचं आपण हे पण पाहू शकतो इक्वेशन 1 चं तुमचं सोल्युशन जो आहे तो ओरिजिन साइडला आहे की नॉन ओरिजिन साइडला. तर या इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू किती पुट करा 0, y ची व्हॅल्यू पण किती पुट करा 0. बघा 0 0 पुट केलं मी, तर काय तुमच्याकडं 0 -2 इंटू 0 इक्वल टू किती 0, मग टोटल किती आला 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. बरोबर आहे. हा जो आहे 0 1 पेक्षा छोटा आहे, म्हणजे दिस स्टेटमेंट इज ट्रू. आणि तुमच्याकडे जो सोल्युशन आहे तो ओरिजिन साइडला आहे. कोणत्या साइडला आहे ओरिजिन साइडला सोल्युशन आहे. दुसऱ्या इक्वेशनचं पण आताच करून घेऊया आपण. जर मी 0 0 पुट केला तर 0 + 2 इंटू 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, देन इम्प्लाइज 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. हे स्टेटमेंट ट्रू आहे का नाही, हे स्टेटमेंट काय तुमच्याकडे फॉल्स आहे. कारण 0 हा 3 पेक्षा मोठा आहे का नाहीये, म्हणून तुमच्याकडे जो बी ओरिजिन सोल्युशन असेल तो नॉन ओरिजिन साइड असेल. कोणता सोल्युशन नॉन ओरिजिन साइड. ठीक आहे. आता आपल्याला एवढं समजलं की दुसऱ्या इक्वेशनचं सोल्युशन नॉन ओरिजिन साइडला आहे, पहिल्या इक्वेशनचं सोल्युशन तुमच्याकडे ओरिजिन साइडला आहे. चला तर आता आपण इथं या. बघा याचं सोल्युशन आता कोणत्या साइडला आहे नॉन ओरिजिन साइडला, सॉरी ओरिजिन साइडला, ओरिजिन साइडला याचं सोल्युशन आहे. चला आता या इक्वेशन 2 मध्ये या x + 2y इक्वल टू किती आहे 3. तर पुट आपल्याकडे दोन पॉइंट काढायचे आपल्याला. x इक्वल टू 0 पुट केला मी इथं, तर इम्प्लाइज तर किती आला तुमच्याकडे 0 + 2y इक्वल टू 3, देन इम्प्लाइज 2y इक्वल टू 3, देन इम्प्लाइज y इक्वल टू बघा 2 ची आपल्या y ची व्हॅल्यू काढायची, तर 3 बाय किती आला तुमच्याकडे 2, देन y इक्वल टू किती 1.5. 3 ला जर 2 ने भाग दिला तर किती येतो 1.5. बघा ज्यावेळेस माझ्याकडे x आणि y चं पॉइंट करायचंय, तर x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची किती आली 1.5. बघा हा तुमच्याकडे हा पहिला पॉइंट झाला. लाईनला आपल्याला 2 पॉइंट लागतात लाईन ड्रॉ करण्यासाठी. तर दुसरा आता काय करणार आपण सेम पुट y इक्वल टू 0 पुट करणार. जर मी y इक्वल टू 0 पुट केला, देन इम्प्लाइज x + 2 इंटू 0 इक्वल टू किती आला 3, देन इम्प्लाइज 2 इंटू 0 किती 0, तर x इक्वल टू किती आला 3. तर तुमच्याकडे दुसरा पॉइंट किती आला x, y इक्वल टू किती x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 0. आणि याचं जे सोल्युशन आलंय तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइडला आलंय. कोणत्या नॉन ओरिजिन साइडला. नॉन ओरिजिन साइडला म्हणजेच काय तुमच्याकडे जे कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंट मध्ये जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली इथं पण 0, जर तुमच्याकडे हे स्टेटमेंट ट्रू आलं म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल ट्रू आलं तर ओरिजिन साइडनी सोल्युशन असतं. आणि जर तुमच्याकडे 0 पुट करून जर तुमच्याकडे सोल्युशन ट्रू फॉल्स आलं, स्टेटमेंट जर फॉल्स आलं तर तुमचं सोल्युशन नॉन ओरिजिन साइडला असतं. आता हे जे आपण बनवलेलं आहे ते टेबल मध्ये मांडून घेऊया. एक तर तुम्ही टेबल मध्ये लिहा किंवा तुम्ही असं लिहू शकता. आता आपण हे टेबल फॉर्म मध्ये मांडूया. बघा तुमच्याकडे इक्वेशन अप्लाय, पहिली इक्वेशन काय होतं तुमच्याकडे बघा इथं पहिली इक्वेशन काय आहे की x - 2y इक्वल टू 1 ही पहिली इक्वेशन आहे. आणि दुसरी इक्वेशन काय आहे तुमच्याकडे x + 2y इक्वल टू 3 आहे. ओके. बघा या पहिल्या इक्वेशन मध्ये तुमच्याकडे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस तुम्हाला y किती भेटला बघा -0.5 भेटला. ओके. दुसरा बघा ज्यावेळेस तुमच्याकडे y 0 होता त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती भेटली तुमच्याकडे 1 भेटलेली आहे. ओके. आता याचा पॉइंट किती x, y म्हणजे काय 0, -0.5. दुसरा आहे तुमच्याकडे किती 1, 0. ओके. सेम आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये या. तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये ज्यावेळेस माझ्याकडे x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे बघा 1.5.
त्याचं किती तुमच्याकडे 0,1.5. सेम तुमच्याकडे एक्स वायची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस तुम्ही एक्स व्हॅल्यू किती काढलेली आहे इथं 3. बघा दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3 काढलेली आहे इथं. आता हे काढल्यानंतर तुमच्याकडे काय पॉईंट आला 3,0. आता याचा साइन जो आहे तुमच्याकडे बघा या साइन किती तुमच्याकडे पहिल्या कॉन्स्टंटचं लेस दॅन ऑर इक्वल टू आहे आणि दुसऱ्याचं किती आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू आहे आणि याचं काय ग्रेटर दॅन इक्वल टू. आपण बघा पहिल्या इक्वेशनचं रिझन जो आहे तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइडला आहे ओरिजिन साइडला आहे ओरिजिन साइडला आणि दुसऱ्याचं काय काढलं होतं आपण नॉन ओरिजिन साइडला. हे सांगितलं तुम्हाला कसं काढायचं. बघा परत सांगतो ओरिजिनचं काय जे तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे त्याला 0,0 पुट करा. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर ओरिजिन साइडला सोल्युशन असतो आणि जर 0,0 पुट करून जर तुमच्याकडे स्टेटमेंट फॉल्स आलं तर तुमच्याकडे काय नॉन ओरिजिन साइडला सोल्युशन असतं. बघा या टेबल पासून आता आपण बनवूया आपला ग्राफ. तर बघा पहिल्या इक्वेशनचं आपण पहिले लाईन काढून घेऊया लाईन ड्रॉ करूया. तर तुमच्याकडे पहिला पॉईंट आहे 0, बघा पहिला पॉईंट आहे 0, -0.5 पहिल्या इक्वेशनचं अँड दुसरा पॉईंट आहे तुमच्याकडे कोणता 1,0. बघा या 2 पॉईंट वरून आपण बनवूया ग्राफ. तर चला या आता या तुमच्याकडे बघा इथं पहिला आहे 0 -0.5. तर 0 आणि मायनस बघा इथं ग्राफ मध्ये. आता आपण बघा आपल्या ग्राफ बनवायचा आहे. पहिला पॉईंट आहे 0, -0.5. बघा -0.5 कुठे तुमच्याकडे इथं एक्स व्हॅल्यू 0 आहे. आता हा पॉईंट झाला तुमच्याकडे कोणता बघा इथं 0, -0.5 कारण वाय ऍक्सिस तुमच्याकडे कोण आहे -0.5. दुसरा पॉईंट काय तुमच्याकडे 1,0. बघा एक्स ऍक्सिस 1 आहे आणि वाय ऍक्सिस किती आहे तुमच्याकडे 0. ओके हा पॉईंट. तर आता बघा हा पॉईंट आहे तुमच्याकडे कोणता 1,0. बघा 2 पॉईंट आहे. मग आपण याला काय करणार लाईन ड्रॉ करणार. बघा लाईन ड्रॉ ही झाली लाईन ड्रॉ. बघा हा 2 पॉईंट जॉईन झाले तुमच्याकडे ही लाईन. तुमचं सोल्युशन जे आहे ते ओरिजिन साइडने बघा हा सेंटर आहे तुमच्याकडे हा सेंटर ओरिजिन साइडने म्हणजे काय तुमच्याकडे या साइडला सोल्युशन आहे. बघा याचं ओरिजिन साइडना सोल्युशन आहे. नॉन ओरिजिन असता तर खालच्या साइडला सोल्युशन असतं. आता बघा दुसरा पॉईंट बघा आलं हे दुसऱ्यात मग काय 0,1.5 आहे आणि दुसरा आहे तुमच्याकडे 3,0. 2 पॉईंट कोणता बघा इथं पहिला पॉईंट आहे 0,1.5 आणि दुसरा पॉईंट काय तुमच्याकडे 3,0. चला काढूया. आता 0,1.5 कुठं आहे तुमच्याकडे हा पॉईंट आहे बघा इथं हा पॉईंट कोणता तुमच्याकडे 0,1.5 पॉईंट आहे आणि दुसरा आहे तुमच्याकडे कोणता 3,0. बघा 3,0 हा पॉईंट आहे 3,0. आता 3,0 आहे तर मग या दोन्हीला मी काय करणार बघा ही लाईन ड्रॉ करणार. ही लाईन झाली ड्रॉ. याचं जे सोल्युशन आहे तुमच्याकडे याचं जे सोल्युशन काय तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइडला बघा ओरिजिन साइड म्हणजे कोणती ही साइड ओरिजिन झाली आणि त्याच्या अपोजिट म्हणजे हा नॉन ओरिजिन वरची साइड म्हणजे बघा याचं सोल्युशन जे आहे वरच्या साइडला झालं. हे झालं तुमच्याकडे नॉन ओरिजिन. आता बघा आपल्याला सेकंड क्वाड्रंटचं इथं काहीच करायचं नाही. हा सेकंड हा थर्ड आणि फोर्थ म्हणजे आपल्याला काहीच नकोय. आता याचं जर कॉमन सोल्युशन पाहिलं तर बघा या पहिल्या इक्वेशनचं सोल्युशन पण वरती आहे इकडं आहे आणि सेकंड इक्वेशनचं पण इकडे सोल्युशन आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की तुमच्याकडे हा जो पार्ट आहे हा कॉमन सोल्युशन झाला तुमच्याकडे. हा झाला फिजिबल. हा कुठपर्यंत चाललाय आपल्याला दिसत नाही पण हा पूर्ण इन्फिनिटीकडे चाललाय. कुठपर्यंत चाललाय इन्फिनिटीकडे. मग हा झाला तुमच्याकडे अनबाउंडेड रिजन. काय झाला अनबाउंडेड रिजन. बघा याचे 2च पॉईंट म्हणजे हे येतं म्हणजे कॉर्नर पॉईंट आपल्याला दिसतं कोणता हा एक पॉईंट आहे कॉर्नर पॉईंट. बघा इथं हा कॉर्नर पॉईंट आहे आणि हा एक दुसरा पॉईंट आहे कॉर्नर पॉईंट. मग हे 2च कॉर्नर पॉईंट आहे आणि तुम्हाला मॅक्सिमम विचारलाय तर बघा मॅक्सिमम विचारल्यानंतर तुमच्याकडे काय आहे आता कितीपर्यंत हा चालेल भरपूर म्हणजे हा इन्फिनिट अनबाउंडेड. आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की आपल्याला कॉर्नर पॉईंट भेटत होते सगळे म्हणून आपण मॅक्सिमम मिनिमम काढत होतो. इथं तुम्हाला अनबाउंडेड रिजन आहे हा कसा आहे फिजिबल रिजन जो आहे तुमच्याकडे तो कसा आहे अनबाउंडेड असल्यामुळे तुमच्याकडे जो सोल्युशन येणार आहे याचं तो पण कसा असणार आहे अनबाउंडेड असणार आहे. तर बघा आता हा पॉईंट झाला. तर इथं तुम्हाला येणार एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ अ फिजिबल रिजन. तुमच्याकडे बघा पहिला एक्स्ट्रीम पॉईंट म्हणजे काय हा एक पॉईंट 0,1.5 आहे आणि हा एक पॉईंट आहे पण हा पॉईंट आपल्याला काढायचा आहे. तर काढण्यासाठी आपल्याकडे 2 इक्वेशन कोणत्या त्या सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे बघा कसं काढतो की दोन्ही इक्वेशन जे आहेत टच झालेत म्हणजे आपण इंटरसेक्शन पॉईंट काढतो. तर इंटरसेक्शन पॉईंट कसं काढणार तुमच्याकडे 2 इक्वेशन कोणत्या होत्या x - 2y = 1 आणि x + 2y = किती 3. मग याला जर दोघाला सॉल्व्ह केलं मी दोघांची जर ऍडिशन केली -2y कॅन्सल
तर 2x इक्वल टू 4, देन x इक्वल टू किती 2. x व्हॅल्यू जर 2 पुट केली मी कोणत्या इक्वेशन मध्ये, तर 2 मायनस 2y इक्वल टू 1, देन मायनस 2y इक्वल टू किती 1 मायनस 2, देन मायनस y इक्वल टू मायनस 2y इक्वल टू किती -1, मायनस मायनस कॅन्सल झाला, देन इम्प्लाइज y इक्वल टू 1/2, देन y इक्वल टू किती 0.5. मग तुमच्याकडे जो दुसरा पॉइंट आहे 2, बघा x व्हॅल्यू 2 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडे 0.5. म्हणजे बघा दोनच कॉर्नर पॉइंट याला, इकडे कॉर्नर आहे का, इकडे कुठे संपत नाही तो, म्हणून हा अनबाउंडेड सोल्युशन आहे. त्याचं कसं लिहिणार आपण, बघा एक्स्ट्रीम पॉइंट तुमच्याकडे a इक्वल टू 0,1.5 आला आणि दुसरा एक्स्ट्रीम पॉइंट आहे 2,0. याच्यावर z ची व्हॅल्यू आली किती, z इक्वल टू किती 5x प्लस 4y आहे. तर पुट केल्यानंतर एकदा 6 आलं आणि एकदा किती आलं तुमच्याकडे 12 आलं. फक्त दोनच कॉर्नर पॉइंट भेटले आपल्याला आणि तो जो फिजिबल रिजन आहे तो तर अनबाउंडेड आहे. मग तुमच्याकडे मॅक्सिमम व्हॅल्यू कोणत्या, त्याच्यापेक्षा कितीतरी सांगता येतं का मॅक्सिमम व्हॅल्यू कोणत्याच्यावर आहे. जर मी 2,2 घेतला तर तुमच्याकडे 18 आलं, परत मी चेंज केलं 3,3 तर परत व्हॅल्यू वाढत जाईल. मग तुमच्याकडे व्हॅल्यू जी आहे ती वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे याची फिक्स व्हॅल्यू नाही, याची फिक्स मॅक्सिमम व्हॅल्यू नाही निघत, म्हणून आपण सांगतो अनबाउंडेड सोल्युशन. द फिजिबल रिजन इज अनबाउंडेड टू द राईट अँड अपवर्ड as we move along x plus 2y towards x tends to infinity, y tends to infinity. That means z जो आहे तुमच्याकडे तो पण कशाकडे जातो, इन्फिनिटी कडे असतो. म्हणजे फायनल कन्क्लुजन काय काढलं आपण, देर इज नो फायनाइट मॅक्सिमम, म्हणजे एक फिक्स मॅक्सिमम व्हॅल्यू भेटत नाही याला. as we move towards the upper half of the feasible region, the value of the objective function increases. म्हणजे तुमच्याकडे बघा जसे जसे आपण व्हॅल्यू वाढवू तसं तसं तुमच्याकडे मॅक्सिमम वाढत जाईल, म्हणून हा जो आहे तो अनबाउंडेड सोल्युशन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याचं अनबाउंडेड सोल्युशन पाहिलं आहे. आता पाहूया आपण दुसरा एक्झाम्पल. बघा दुसरा एक्झाम्पल मध्ये या, सेम दुसरा एक्झाम्पल काय तुमच्याकडे, आता मिनिमाइज विचारलेला आहे, तर मिनिमाइज काढायचं आहे. तर या क्वेश्चन मध्ये, मागच्या क्वेश्चन मध्ये जर मिनिमाइज काढायला विचारलं असतं तर मिनिमाइज निघलं असतं, कारण तो अनबाउंडेड सोल्युशन आहे, अनबाउंडेड फिजिबल रिजन आहे, त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू इन्क्रीज होते पण मिनिमम व्हॅल्यू तर त्याला निघले असते. आता इथे मिनिमम व्हॅल्यू निघेल, जरी अनबाउंडेड फिजिबल रिजन असेल तरी पण त्याची मिनिमम व्हॅल्यू निघेल. तर मिनिमम बघा तुमच्याकडे z इक्वल टू काय दिलंय, x2x1 प्लस 2.5x2, हा तुमच्याकडे जो आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ओके, आता तुमच्याकडे कॉन्स्टंट किती आहे बघा, 1, हा दुसरा 2, हा तिसरा 3, हा आहे चौथा 4. तुमच्याकडे 4 कॉन्स्टंट आहे आणि तुमच्याकडे हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ठीक आहे, 4 इक्वेशन नंबर देऊ टाकले 1 2 3 4. तर आपलं पहिलं काम काय आहे की जे तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे त्याला कन्वर्ट करायचं. आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, आता इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. तर कन्वर्ट करूया इक्वेशन मध्ये. बघा 4 इक्वेशन आहेत, तर पहिला घ्या. तर पहिलं घेतलं मी, पहिल्यामध्ये किती तुमच्याकडे 3x1 प्लस 2x2 इक्वल टू किती घ्यायचं आता 12. सपोज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर घेतलं मी तर तुमच्याकडे काय बनेल इथे इक्वेशन, 3x1 प्लस 2x2 इक्वल टू किती 12. ओके, आता या लाईनचं इक्वेशन झालं. या लाईनच्या इक्वेशन मध्ये मला आता पॉइंट काढायचे आहे. तर मी पुढे सॉल्व्ह करतो बघा, याच्याच पुढे सॉल्व्ह करतो. बघा पहिल्या इक्वेशनचं, तर इथून काय बनतं बघा, पहिलं फुट काय करणार मी, x इक्वल टू 0. का, कारण मला लाईन ड्रॉ करायचं आहे. लाईन ड्रॉ करण्यासाठी मला 2 पॉईंट काढायचं आहे. तर 2 पॉईंट काढण्यासाठी पहिलं काय करा की x इक्वल टू 0 पुट करा. इथं 0 पुट केल्यानंतर बघा, सॉरी x1, आता x1 x2 आहे, तर xy मध्ये नाही, x1 ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर मला x2 ची व्हॅल्यू काढायची. तर x2 ची व्हॅल्यू कसं करणार, आता बघा 3 इंटू 0, x1 ची व्हॅल्यू 0 आहे, प्लस 2 इंटू x2 इक्वल टू किती आला 12. देन इम्प्लाइज बघा 3 इंटू 0 किती 0, तर तुमच्याकडे आला 2x2 इक्वल टू 12. देन इम्प्लाइज x2 इक्वल टू किती आला बघा, 2 ने जर 12 ला डिवाइड केला तर तुमच्याकडे येतो 6. तर इथून काय आला तुमच्याकडं की x1, x2 इक्वल टू बघा, x1 ची व्हॅल्यू जर 0 असेल तर x2 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 6. ओके, हा पहिला पॉइंट भेटला आपल्याला पहिल्या लाईनचा. सिमिलरली आता आपण काय करणार, पुट x2 इक्वल टू 0 पुट करणार. बघा x2 इक्वल टू जर 0 पुट केला तर 3x1 प्लस 2 इंटू x2 ची व्हॅल्यू 0 इक्वल टू किती आला आता 12. ओके, आलं. आता पुट करूया आपण इम्प्लाइज किती, 3x1 इक्वल टू किती आला 12. देन इम्प्लाइज
x1 इक्वल टू किती आला 4, कारण 3 ने जर 12 ला डिवाइड केलं तर किती आला 4. तर बघा पहिल्या लाईनचं इक्वेशनला आपल्याला 2 पॉइंट भेटले, x1, x2 इक्वल टू किती तुमच्याकडे बघा x1 ची व्हॅल्यू 4 आणि x2 ची व्हॅल्यू किती आली 0. हे 2 पॉइंट भेटले आपल्याकडे. बघा 2 पॉइंट वरून आपण लाईन ड्रॉ करू शकतो. हा एक पॉइंट भेटला आणि हा दुसरा पॉइंट भेटला. आता हे पहिल्या इक्वेशनचं काम संपलं आपल्याकडे. आता येऊया आपण दुसऱ्या इक्वेशन कडे. बघा दुसऱ्या इक्वेशन मध्ये तुम्हाला काही करायची गरज आहे का नाही, रेडीमेड आहे. काय तुमच्याकडे बघा दुसरा किती आहे 5x1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, देन इम्प्लाइज 5 ने जर डिवाइड केला तर x1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती तुमच्याकडे 2. ठीक आहे. आता जर याला मी लाईन मध्ये ड्रॉ केलं तर कसं येऊ शकतं इथं बघा किती तुमच्या x1 इक्वल टू किती x1 इक्वल टू 2, देन इम्प्लाइज x2 इक्वल टू 0, कारण x1 ची व्हॅल्यू 2 आहे तर x2 काय असतो इथं 0. मग याचं पण काम संपलं. तिसरं आहे तुमच्याकडे काय की x1 प्लस x2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8. बघा तिसऱ्यामध्ये या तिसरा काय तुमच्याकडं x1 प्लस x2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8. इथून जर मी लाईनचं इक्वेशन बनवायचं ठरवलं तर कसं बनेल आता माझं x1 प्लस x2 इक्वल टू 8. ओके, हे झालं लाईनचं इक्वेशन. आता मला 2 पॉइंट काढायचं आहे. बघा 2 पॉइंट कसं काढणार मी, कसं काढणार बघा याचे 2 पॉइंट. याचं तर पुट पहिलं काय करणार मी x इक्वल टू 0, म्हणजे x1 इक्वल टू काय पुट केला 0, देन इम्प्लाइज जर x1 0 असेल तर काय तुमच्याकडे इथं पुट करा तर x2 इक्वल टू किती आला 8. तर 2 पॉइंट कोणते झाले तुमच्याकडे 0, 8. परत बघा पुट x2 इक्वल टू जर 0 पुट केला देन इम्प्लाइज x1 इक्वल टू किती आला इथं 8. बघा इथं x1 ची व्हॅल्यू 0 पुट करा, x2 इक्वल टू 8, x2 ची व्हॅल्यू 0 पुट करा, तर हा पॉइंट काय आला तुमच्याकडे 8, 0. बघा दुसऱ्या इक्वेशनचं पण काम, तिसऱ्या इक्वेशनचं पण काम संपलं. आता चौथं इक्वेशन काय तुमच्याकडे -x1 प्लस x2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. बघा चौथ्यामध्ये या -x1 प्लस x2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. ओके, याचं लाईनचं इक्वेशन कसं बनेल -x1 प्लस x2 इक्वल टू 4. हे झालं तुमच्याकडे लाईनचं इक्वेशन, कारण इक्वॅलिटी मी काढून टाकली. आता इथून मला काय बनवायचं आहे 2 पॉइंट काढायचे आहे. बघा प्रत्येक इक्वेशनचे 2 पॉइंट काढूया. आता याचं मी एकदा काय करणार x1 इक्वल टू जर 0 पुट केला देन इम्प्लाइज तर x2 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 4. तर पॉइंट काय बनला तुमच्याकडे 0, 4. पुढे आता x2 इक्वल टू जर मी 0 पुट केला इथं बघा x2 ची 0 आली तर -x1 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 4, देन इम्प्लाइज x1 इक्वल टू बघा या साईडला मायनस नाही चालत, आपण या साईडला देऊया -4. तर पॉइंट काय आला बघा -4, 0 आला. ओके, बघा चारही इक्वेशनचे आपण पॉइंट बनवलेले आहेत. तर बनवूया आता आपण. बघा पहिलं इक्वेशन काय होतं इथं तुमच्याकडे, तर पहिलं इक्वेशन होतं किती बघा पहिलं इक्वेशन होतं 3x1 प्लस 2x2 इक्वल टू 12. ठीक आहे. दुसरं इक्वेशन काय आहे तुमच्याकडं बघा दुसऱ्या इक्वेशनला लिहायची गरज नाहीये कारण त्याच्यामध्ये x2 ची व्हॅल्यूच नाहीये. त्याच्यानंतर लिहूया आपण काय तुमच्याकडं x1 प्लस x2 इक्वल टू किती 8. ही तिसरी इक्वेशन आहे. आणि चौथं इक्वेशन काय -x1 प्लस x2 इक्वल टू 4. ठीक आहे. हे चार इक्वेशन आहे, पण एका याच्यामध्ये तुम्हाला सेकंड इक्वेशन मध्ये x2 ची व्हॅल्यू नाही, म्हणजे इथं काही घ्यायची गरज नाही. आता आपण व्हॅल्यू पुट करूया. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये या तुमच्याकडे पहिल्या इक्वेशन मध्ये आलो तर पहिला पॉइंट काय भेटला तुमच्याकडे 0, 6 आणि दुसरा पॉइंट काय भेटला तुमच्याकडे 4, 0 भेटला. ओके, पहिल्या इक्वेशनचा. मग बघा माझ्याकडे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस तुमच्याकडे y ची व्हॅल्यू किती आली, म्हणजे आता x1 x2 हा इथं तुम्ही लक्ष y1 आलं x2 x1 आणि x2. तर बघा x1 ची व्हॅल्यू जर 0 असेल तर x2 ची व्हॅल्यू किती आली 6. बघा x2 ची व्हॅल्यू ज्यावेळेस तुमच्याकडे 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली 4. बघा हे काढलेले आपण इथं 4, 0. आता इथं काय तुमच्याकडे बघा 0, 6 आला आणि हा 4, 0. पहिल्या इक्वेशनचं काम संपलं. आता साइन बघूया. याचं साइन कसं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ज्यावेळेस मी व्हॅल्यू पुट करेल 0, 0 त्यावेळेस तुमच्याकडे रिजन बघा इथं सॉल्व्ह करून येतो. तुमच्याकडे काय होतं ते सो इक्वेशन कसं होतं 3x1 प्लस 2x2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 होता. जर मी 0, 0 पुट केला तर 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. बरोबर आहे का स्टेटमेंट नाही. कसं स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे आणि फॉल्स असेल तर तुमचं सोल्युशन काय झाला नॉन ओरिजिन साइडला झाला.
ओके, आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये याचं काम संपलं. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा, जर x1 ची व्हॅल्यू 0 असेल तर माझा x2 किती आला होता 8. ज्यावेळेस माझ्याकडे x2 0 होता त्यावेळेस x1 किती आला होता 8. आपण इथं काढलेलं बघा, याच्यामध्ये इथं काढलेलं आहे. परत आता बघा तिसरं इक्वेशन आहे हे बघा, x1 ची व्हॅल्यू जर 0 असेल तर x2 तुमच्याकडे 4 आला. x2 ची व्हॅल्यू जर 0 असेल तर तुमच्याकडे हा आला -4. तर पॉइंट किती झाला 0,8, नंतर 8,0, नंतर 0,4 आणि नंतर किती तुमच्याकडे -4,0. आता याचं साइन बघा, जे तुमच्याकडे दुसरं इक्वेशन आहे याचं साइन आहे गटदानावर इक्वल टू. जर गटदानावर इक्वल टू असेल तर सेम प्रोसेस किती तुमच्याकडे x1 प्लस x2 इज गटदानावर इक्वल टू 8 आहे. जर मी 0 0 पुट केला x1 x2 तर 0 इज लेस दॅन गटदानावर इक्वल टू. हे स्टेटमेंट ट्रू आहे का नाही, 0 8 पेक्षा मोठा आहे का नाही, तर दॅट मीन्स काय तुमच्याकडे फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि फॉल्स असेल तर तुमच्याकडे सोल्युशन कोणत्या साइडला आहे, नॉन ओरिजिन साइडला. तिसऱ्या इक्वेशनचं बघा, इथं पण सेम तुमच्याकडे काय, इथं गटदानावर इक्वल टू आहे सेम. जर मी 0 0 पुट केला -x1 प्लस x2 इज गटदानावर इक्वल टू 4. जर मी 0 0 पुट केला तर 0 इज गटदानावर इक्वल टू 4. तर याचं पण सोल्युशन जे आहे तुमच्याकडे तो काय, स्टेटमेंट फॉल्स आहे. फॉल्स असेल तर तुमच्याकडे सोल्युशन काय आला, नॉन ओरिजिन साइडला, नॉन ओरिजिन साइडला. ओके, आता फक्त एकच राहिलं आपल्याकडे, कोणतं कन्स्टंट बघा. या दुसऱ्या इक्वेशनचा आपण काढलं नाही. जर मी x1 ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. फक्त एकच असं आहे की जे 10, तर एकच स्टेटमेंट हा ट्रू आहे. ट्रू स्टेटमेंटचं काय तुमच्याकडे ओरिजिनला बघा. दुसरी जी इक्वेशन होती आपल्याकडे त्याचं सोल्युशन फक्त ओरिजिन साइडला आहे, बाकी कोणतंच तुम्हाला ओरिजिन साइडला नाही. चला आता आपण ग्राफ मध्ये पाहूया. आता आपण हा टेबल बनवला आहे, टेबलच्या नंतर आपल्याला आपला ग्राफ काढायचा आहे. बघा पहिल्या इक्वेशनचा ग्राफ पाहूया. पहिल्या इक्वेशनच्या ग्राफ मध्ये आपल्याकडे 2 पॉइंट आहेत, 0,6 आणि 4,0. चला येऊया ग्राफ मध्ये. तर पहिला पॉइंट बघा, इथं बघा पहिल्या इक्वेशनचं मी पॉइंट लिहून घेतो. पहिला किती आहे तुमच्याकडं 0,6 अँड 4,0. याच्यापासून आपण लाईन बनवूया. तर 0,6 इथं बघा, 0,6 कुठं असेल तुमच्याकडे, इथं हा पॉइंट आहे तुमच्याकडे 0,6. दुसरा आहे तुमच्याकडे 4,0 बघा, 4,0 कुठं असेल तुमच्याकडे, हा पॉइंट 4,0. ओके, आता हे 2 पॉइंट आपण काढले. हे 2 पॉइंट जर आपण जॉईन केले बघा, इथं जॉईन केले आपण 2 पॉइंट, तर तुमच्याकडे हे जे इक्वेशन आहे तो कोणता आहे बघा, 3x1 प्लस 2x2 इक्वल टू 12. आता आपल्याला हे पाहायचं की याचं सोल्युशन जे आहे ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने. त्याचं सोल्युशन आहे नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड म्हणजे कोणती साइड तुमच्याकडे, आता दिस साइड बघा, नॉन ओरिजिन साइड ही तुमच्याकडे झाली नॉन ओरिजिन साइड. हे सेंटर आहे. जर ओरिजिन साइड असती तर खाली आला असता, हा झाला नॉन ओरिजिन साइड. आता चला दुसरं इक्वेशन बघा. दुसऱ्या इक्वेशन मध्ये तुमच्याकडे काय आहे बघा, दुसरं इथं x1 इक्वल टू 2 आहे. किती, x1 इक्वल टू 2 आहे बघा, डायरेक्ट x1 इक्वल टू 2 आहे. तर फक्त x1 इक्वल टू 2 बघा, x1 इक्वल टू 2 कुठं आहे, इथं आहे. ओके, इथं मग x1 इक्वल टू 2, x1 इक्वल टू 2. जर x1 ची व्हॅल्यू तुमच्याकडे 2 असेल तर तो पॅरलल टू काय असतो तुमच्याकडे, y ऍक्सिस म्हणजे x2. दिस हे झालं तुमच्याकडे काय. आता याचं जे सोल्युशन आहे तुमच्याकडे ओरिजिन साइडने आहे बघा, इथं ओरिजिन साइड, इकडे सोल्युशन आहे. याचं सोल्युशन कोणत्या साइडने आहे, ओरिजिन साइडने सोल्युशन आहे. ठीक आहे, आता हे ओरिजिन साइडने सोल्युशन आलं. आता आपल्याकडे तिसरं इक्वेशन आहे बघा. तिसरं इक्वेशन काय आहे तुमच्याकडे, x1 प्लस x2 बघा, याचे 2 पॉइंट आहेत, 0,8 बघा. दुसऱ्या इक्वेशनचं किती 0,8 आणि 8,0 आणि त्याचं सोल्युशन आहे नॉन ओरिजिन साइडला. तर बघा 0,8 हा पॉइंट आहे तुमच्याकडे 0,8 आणि इथं 8,0 हा पॉइंट आहे 8,0. मग आता मला हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे बघा, म्हणजे 2 पॉइंट बघा जॉईन करू. या इक्वेशनला नाव काय आहे तुमच्याकडे, x1 प्लस x2 इक्वल टू 8. याचं सोल्युशन जे आहे तुमच्याकडे कोणत्या साइडने आहे, नॉन ओरिजिन साइडला बघा. नॉन ओरिजिन साइड म्हणजे कोणती, ही साइड, ही पूर्ण साइड आली आता याची, ही नॉन ओरिजिन साइड झालं. आता तिसरं या तुमच्याकडे कोणते पॉइंट आहेत बघा तिसऱ्या याच्यामध्ये, किती 0,4 आणि -4,0 -4,0 तिसऱ्या इक्वेशनचा. तर 0,4 कुठं आहे तुमच्याकडे बघा, हा 0,4 आहे, 0,4 आहे. आणि दुसरं काय तुमच्याकडं -4,0 बघा, -4 इथं खाली या, -4 सॉरी इथं -4 इथं 1 0 असेल, इथं
-1 -2 -3 इथं -4 आहे. ओके, -4 हा पॉईंट. जर मी आता इथं हे 2 पॉईंट जॉईन करून घेतले जॉईन, याचं सोल्युशन आहे परत नॉन ओरिजिन साईडला, म्हणजे या साईडला आहे, या साईडला सोल्युशन आहे. तर सोल्युशन काढल्यानंतर बघा तुमच्याकडे जो कॉमन आहे सगळ्याच मिळून ज्यावेळेस सोल्युशन पडू आपण कॉमन, त्यावेळेस तुमच्याकडे हा अनबॉन्डेड रिजन येतो. कोणता? हा अनबॉन्डेड रिजन. सॉरी, तुमच्याकडे जो आहे तो कॉमन जो सोल्युशन आहे तुमच्याकडे कोणता रिजन येतो बघा, हा येतोय. हा जो आहे तुमच्याकडे हा कॉमन रिजन आहे बघा, हा पण अनबॉन्डेड आहे बघा. याच्यात कॉमन बाउंड्री पॉईंट कोणते येतं? हे दोनच बाउंड्री पॉईंट आहे तुमच्याकडे, हा एक आहे आणि हा एक आहे. ठीक आहे. आता बघा हा जो आहे बाउंड्री पॉईंट आहे, याला एक पॉईंट आहे 0,8 वाला, आणि आपल्याला हा माहित नाही, याला आपण ए म्हणूया आणि हा बी आहे. तुमच्याकडे ए पॉईंट माहित नाहीये आणि बी पॉईंट आहे 0,8. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे बघा, हा ए पॉईंट काढायचा आहे. तर दोन इक्वेशन कुठं टच झाल्या बघा. ही इक्वेशन आहे x + x2 = 8 बघा. ही जी आहे ब्लू लाईन वाली ती आहे x1 + x2 = किती आहे? ती 8 आहे. आणि ही दुसरी उभी जी लाईन आहे ती x1 = किती आहे? तुमच्याकडे 2 आहे. मग हा पॉईंट काढायचा आपल्याला. दोन्ही लाईन जर टच कुठे झालेला आहे तो पॉईंट आपल्याला काढण्यासाठी सॉल्व्ह करावा लागेल. मग x1 ची व्हॅल्यू जर इथं पुट केली मी, तर x1 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? 2 + x2 = 8. देन x2 = किती आला? 6. बघा x1 ची व्हॅल्यू 6 म्हणजे हा पॉईंट आला तुमच्याकडे 2,6. दोनच पॉईंट आपल्याकडे बाउंड्री पॉईंट. एक आहे तुमच्याकडे कोणता? 0,8 आणि दुसरा आहे 2,6. मग आपल्याला बघा मिनिमम काढायचं आहे. एक तर या दोनच पॉईंटवर मिनिमम भेटेल, कारण हा अनबाउंडेड सोल्युशन आहे. हा वाटतो पण हा वरती भरपूर इन्फिनिटीकडे जातो. मग आपण इथं जर पुट केलं बघा, तुमच्याकडे एक्स्ट्रीम पॉईंट आहे फिजिबल रिजनचा ए 0,8 आणि दुसरा काढला आपण 2,6. मग या एक्स्ट्रीम पॉईंट वर आपण व्हॅल्यू पुट करूया. पहिला 0,8 वर पुट केलं तर तुमच्याकडे 2x1 + 2.5x2 हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन होता. तर पुट केलं बघा, x1 ची व्हॅल्यू 0 वर आणि x2 ची व्हॅल्यू 20 आला. त्याच्यानंतर 2,6 वर सॉल्व्ह केलं तर 2 × x1 ची व्हॅल्यू 2 आणि x2 ची व्हॅल्यू 6 पुट केल्यानंतर 19 आला. तर 20 आणि 19 मध्ये मिनिमम आहे 19. तर कोणत्या पॉईंटवर आले तुमच्याकडे? 2,6. ऍट अ पॉइंट बघा इथं तुमच्याकडे हा अनबाउंडेड रिजन आहे. पण आता याच्या आपण एखादी व्हॅल्यू दुसरी 0,10 वर जर बघितलं तर तुमच्याकडे ही व्हॅल्यू या 19 पेक्षा मोठी येते. आणि तुमच्याकडे जो आहे बाउंडेड रिजन तो अनबाउंडेड म्हणजे अनबाउंडेड कडे चालले. तर सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू जी आहे तुमच्याकडे 19 आहे. बाकी तुम्ही कोणती व्हॅल्यू घेतली ते 19 पेक्षा जास्त असेल, म्हणून तुमच्याकडे जी मिनिमम व्हॅल्यू आली ती आली 19. बघा बाकीच्या व्हॅल्यू आपण घेतल्या होत्या त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यानंतर वाढतच गेल्या. तर हा झाला तुमच्याकडे काय? लोअर पार्ट फिजिबल रिजन गिवन मिनिमम. तर आपला फायनल जो कन्क्लुजन आहे ऍट द पॉइंट बघा, या पॉइंटला 2,6 या पॉइंटला तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मिनिमम व्हॅल्यू देतो. तर मिनिमम किती व्हॅल्यू आली तुमच्याकडे? 19 व्हॅल्यू. तर x1 ची व्हॅल्यू तुमच्याकडे 2 आणि x2 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? 6. हा झाला तुमच्याकडे मिनिमम व्हॅल्यू. पण तुमच्याकडे जो रिजन आहे तो कसा आहे? अनबाउंडेड रिजन आहे. म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे तो नॉट द प्रॉब्लेम आर अनबाउंडेड प्रॉब्लेम्स. ओके, अशा पद्धतीने आपण अनबाउंडेड प्रॉब्लेमचं अनबाउंडेड सोल्युशन पाहिलं आहे, अनबाउंडेड फिजिबल रिजनचं. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघा, ही पहिली केसेस होती अनबाउंडेडची. दुसऱ्या केसेसमध्ये आपण पाहणार आहोत अल्टरनेट सोल्युशन, त्याला आपण म्हणतो मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन. नंतर पाहणार आहोत इन्फायनाइट सोल्युशन आणि नंतर पाहणार आहोत इन्फिनिजिबल सोल्युशन. अशा पद्धतीने आपल्याकडे हा लेक्चर युनिट फर्स्टचं आपण लेक्चर सिरीज पाहत आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला कमेंट करायला जास्त वेळ लागत नाही, तर तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.